तर नमस्कार. आत्ताच आपण पाहिलं या ठिकाणी की साखर संकुलन याच्या समोर एक या ठिकाणी गृहस्थ आहेत ज्यांचं नाव आहे रमेश बाबा धवडे. तर त्यांच्या काही मागण्या आहेत की सहकारी साखर कारखान्यामध्ये जे काही घोटाळे झालेत तर त्याच्याबद्दल त्यांचे काही मागण्या आहेत, त्यांचे काही विषय आहेत, त्यांनी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि शेतकरी संघटना याचे काही पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आहेत. आपण त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. खरं तर आपलं चॅनल हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक्सप्लोर करणार आहे, परंतु त्या ठिकाणी महाराजांनी एक संदेश दिला होता की शेतकऱ्याच्या वाळलेल्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही. तर महाराजांनी ते सांगितलेलं आणि शेतकऱ्यांची लुटमार होतीये या माध्यमातून कुठेतरी ते उपोषणाला बसलेत. तर महाराजांचा इतिहास सांगत असताना या सुद्धा गोष्टी लोकांच्या निदर्शनास आणून द्यायच्यात. त्यामुळे आपण या उपोषणाला सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आणि मागण्या काय त्याच्याबद्दल काय म्हणाल? मी इंदापूर तालुक्यातील भिगवण गावातील रहिवासी असून माझे नाव रमेश नामदेवराव धवडे. शेतकरी असून सामाजिक कार्य करतो गांधी विनोबांच्या विचारानुसार. आणि भारतातील संविधान उद्देशिका जे आहे त्या उद्देशिकेतील उद्देश प्रत्यक्षात जीवन व्यवहारामध्ये येण्यासाठी मी काम करतो. आणि माझा भर शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तो अंमलात आणावा पहिल्यांदा आणि नंतर मग आपण सर्वांनीच त्याबरोबर आणावा. तर मी आत्ता जे उपोषणाला बसलेलो आहे तर आपण आत्ता जे बोललेले आहात की रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य हे रयतेचं राज्य आणि स्वराज्य खऱ्या अर्थानं होतं. पहिल्या प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आपण म्हणल्याप्रमाणे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावू नये किंवा वाळलेल्या काडीलाही धक्का लावू नये असे महाराजांचे सक्त आदेश त्यांच्या सैन्य दलाला होते. आणि त्याप्रमाणे ते शेतकऱ्याचं व सर्वसामान्य लोकांचं हित जपत होते. परंतु आत्ताच्या काळामध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा वर्तमान आम्ही ज्या कारखान्यासंदर्भामध्ये बसलेलो आहे इथं उपोषणाला, त्या कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन शहाजीराव पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक लोकरे साहेब यांनी साखर विक्री व्यवहारामध्ये 400 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. ओके. तर तुम्हाला थोडं थांबवतोय. आपण सगळी माहिती या ठिकाणी घेणारच आहोत. तर मला सांगा, शेतकरी संघटना जी आहे तर ती तुमचं यांना समर्थन आहे, तर तुम्ही यांना पाठिंबा द्यायला आलाय असं आहे, तर तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे? पहिल्यांदा आपला परिचय दिला तरी चालेल. नमस्कार, मी विठ्ठलराजे पवार, शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, माजी सदस्य ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य. या ठिकाणी हे साखर संकुल जे आहे पाठीमागं त्याच्या गेटवरती आमचे शेतकरी आहे, आमच्या इंदापूर तालुक्याचे रमेश बाबा धवडे. आणि या इंदापूर सहकारी साखर कारखान्याने केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जो साखरेचा विक्री घोटाळा झालेला हा देखील मोठा आहे. जवळपास 46,000 पोत्यांचा या ठिकाणी घोटाळा झालेला आहे. आणि आम्ही संघटनेचे हे आमचे प्रतिनिधी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत. आम्ही मागणी केलेली आहे की इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 78 अन्वये तत्काळ बरखास्त करा. त्यानंतर त्या कारखान्याची रिटायर्ड विशेष लेखापरीक्षक महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश या साखर आयुक्तालयाने दिले नाही तर यांच्या विरोधात, आता हे साखर आयुक्तालय राहिलेलं नाही, हे व्यापारी संकुल झालेलं आहे, साखर संकुल नाही, हे व्यापारी संकुल आहे. आणि इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ ज्या ठिकाणचे ते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहे, हा माणूस तालिबानी आहे. होय, मी सांगतो जबाबदारीनं, हा माणूस तालिबानी आहे.
तालिबानी कृत्य त्या माणसाने आमच्या या शेतकऱ्याबरोबर केलेलं आहे। या माणसाला तिथं बसू दिलं नाही। या माणसाची भाकरी हातरायचं पांघरायचं तिथून पळून नेलं। रात्रभर हा माणूस त्या ठिकाणी बसलेला होता। ओके, तर तो काय किस्सा होता? म्हणजे कृत्य करणाऱ्या संचालक आणि चेअरमन विरुद्ध राज्य सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी जाहीर विनंती करतो, या माणसाला तात्काळ संचालक मंडळासहित बरखास्त करून महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलमात संचालक मंडळ बरखास्त करून या माणसावर कठोरात कठोर चौकशी करण्याचे आणि आम्ही जो माणूस सांगू त्या विशेष लेखापरीक्षेच्या माध्यमातून त्या कारखान्याच्या सर्व घोटाळ्याची 2009 पासून आजपर्यंत जवळपास 500 कोटी रुपयाचा आर्थिक घोटाळा अनियमितता झालेली आहे। ओके, तर मला एक सांगा की तुम्ही आता पुण्यामध्ये आहात, प्रॉपर इंदापूरचे आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या कारखान्याच्या जवळ उपोषणाला बसले होते आणि तिथे न्याय मागण्याचा प्रयत्न केला। मग तिथे नेमकं काय झालं जेणेकरून तुम्हाला परत इथे यावं लागलं? मी दिनांक 31/10/2023 रोजी कारखाना कार्यालयाच्या गेटसमोर उपोषणाला बसलो होतो। मी तिथं गेल्यानंतर कारखान्याचे जे सुरक्षा रक्षक असतात त्यांनी मला तिथं त्या गेटच्या समोरसुद्धा थांबू दिलं नाही, चर्चेला जाऊ दिलं नाही। माझ्याकडे पाण्याची बाटली होती, ती पाणीसुद्धा मला पिऊ दिलं नाही आणि ते 4-5 लोक बराच मला त्रास देत होते। मी समोरच्या त्या कारखाना कार्यालयाच्या समोर रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या पलीकडे वन क्षेत्राची जमीन आहे तिथं उपोषणाला बसलो। दिवसभर मला पाणी प्यायला मिळालं नाही आणि दिवसभर माझा मोबाईल वापरल्यामुळं चार्जिंग संपलं होतं, ते चार्जिंग करण्यासाठी आणि पाणी आणण्यासाठी मी तिथं जे छोटं हॉटेल आहे तिथं गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी माझे अंतराय पांघरायचे कपडे आणि सर्व साहित्य घेऊन गेले। बापरे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आंदोलनाला सुद्धा बसू दिलं नाही आणि आंदोलन चालू असताना तुमचा बिछाना वगैरे सगळं काही त्यांनी उचलून लावलं? गेल्यानंतर मी ज्यावेळी गेलो तिथून ते मोबाईल चार्ज करण्यासाठी आणि पाणी भरून आणण्यासाठी, आता रात्रीचे 6 वाजले होते संध्याकाळचे, तर मी येईपर्यंत तिथून ते पसार झालं। कारखाना कार्यालयाच्या गेटच्या समोर सुरक्षा रक्षक होते, 1 नाही 4 होते आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचं अविवेक आणि मनमानी कारभार असा आहे की मी उपोषणाला करणार आहे म्हणल्यानंतर त्यांनी माझ्याशी संवाद करायला पाहिजे होता। माझी मागणी होती की 150 कोटी रुपयाचं कर्ज जे घेतलेलं आहे हे 150 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेल्याची माहिती आम्हाला पाहिजे होती, कशासाठी घेतलं, कुठं खर्च करणार, ते माहिती न देता त्यांनी मला जर असं चर्चा करून सांगितलं असतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला माहिती देऊ, उपोषण करू नका, तर मी उपोषणसुद्धा केलं नसतं। नाही, पण उपोषण करणं हा तुमचा अधिकार आहे आणि तुम्ही त्या कारखान्यामध्ये सभासद वगैरे आहात? हो, कारखान्याचा मी सभासद आहे। म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अधिकार पण आहे तो हिशोब मागायचा, कारण त्या कारखान्याचे तुम्ही सभासद आहेत म्हणजे हिस्सेदारी। आणि सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा पण असतो, तो कोण्या एका चेअरमनचा किंवा नेत्याचा नसतो। तर आज या ठिकाणी अजित दादा या ठिकाणी आलेले आहेत, तर तुमच्या मागण्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात की अजून कोणाकडे? ऑलरेडी या संदर्भामध्ये मागण्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे। 46,000 जे साखर पोती आहे त्याच्या चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत, ती सगळं प्रलंबित आहे। राज्य सरकारला निवेदन दिलेलं आहे आणि व्यापारी संकुल हे जे शेतकऱ्यांचं आहे तो साखर कारखाना देखील शेतकऱ्यांचाच आहे। आम्ही दोघेही इंदापूरचे आहेत, हे तर त्या कारखान्याचे सभासद आहे आणि त्या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी पण आहे। सभासद हा त्या संस्थेचा मालक असतो, परंतु हे तालिबानी लोक पैशाचा दुरुपयोग करून तिथं सत्तेवर आल्याच्या नंतर सभासदांना ज्या पद्धतीची चुकीची वागणूक देतात, यांच्या विरोधात कठोर शासन करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्रजी फडणवीसकडे पाहतो। माझी विनंती आहे त्यांना तुमच्या मीडियाच्या माध्यमातून की इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही 4-5 संस्था आहे त्याच्यातली एक संस्था आहे की शुगर म्हणून एक कारखाना सोलापूर जिल्ह्यामधला आहे, आष्टी शुगर, हा परस्पर विकला गेला। राज्य सरकारची देणी पेंडिंग आहे, जवळपास शेतकऱ्यांची देणी FRPची बाकी आहे, त्यानंतर कामगारांचे पगार दिलेले नाहीत। आम्ही रायटिंगमध्ये पत्र दिलेलं आहे
कालच मला आदरणीय गृहमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयाचा मेसेज आलेला आहे की त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य उप कमिशनर लेवलला ते दिलेले आहेत आणि तसा त्या ठिकाणी चौकशीचे आदेश आहे. पण इंदापूर सहकारी साखर कारखाना हा अत्यंत मजबूत असताना शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणणारा माणूस हा हर्षवर्धन पाटील आहे आणि यांच्यावरती कठोर कारवाई होऊन संचालक मंडळ बरखास्त करा, अन्यथा आम्ही या संस्थांच्या आणि या साखर संकुल नाही तर या व्यापारी संकुलाच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे देखील गुन्हा दाखल करायची मागणी करू. ओके, मला एक सांगा, तर त्याच्यामध्ये हा मोठ्या लेवलचा आर्थिक घोटाळा तर होतोय, पण जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा ज्यावेळेस ऊस माल जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये काटा मारणं असेल, त्याच्यानंतर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या काही चार्जेस लावले जातात, तर याच्यावर सुद्धा बंदी झाली पाहिजे की नाही? नाही, वेगवेगळे चार्जेस वगैरे असं नसतं. प्रत्येक गोष्ट ठरलेली आहे तिथं संस्थेमध्ये, कुठं काय करायचं हे सगळं ठरलेलं आहे. परंतु या ठिकाणी गोडवांमधून बँकांचा कंट्रोल असताना 46,000 पोती साखर परस्पर विकली जाते. याचं पत्र आहे. साखर आयुक्तांनी, तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड, त्यांच्या अगोदरच्या आयुक्तांनी त्याचे चौकशीचे आदेश दिले. ते प्रकरण दाबलं आहे, याचे आदेश पण दिलेले आहेत, पण त्याची चौकशी झाली नाही, त्याचा अहवाल आला नाही. त्याच्यामध्ये पाठीमागचा जो साखर आयुक्त आहे हा तर अजून भयंकर आहे. अच्छा, यांच्यामध्ये जे साखर संचालक होते तत्कालीन, त्याच्यानंतर आताचे जे अर्थसंचालक आहेत, तत्कालीन साखर आयुक्त आणि त्यांना सहकार्य करणारे या ठिकाणी बसलेले जे अलिबाबा आणि 40 चोर आहे, त्यांनी आता या साखर संकुलचं व्यापार संकुल करून ठेवलेलं आहे. हे शेतकऱ्यांच्यासाठी हे आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या संस्था उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान या ठिकाणी चालतं. मला सांगा, आता तुम्ही अजितदादांकडे या गोष्टीचा अहवाल देणार आहेत, काय वाटतं, न्याय भेटेल, काय होईल? आता तसं पाहिलं तर आमचे नेते, मी शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि निमंत्रक आहे. माझे नेते शेतकरी संघटनेचे संस्थापक श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी हे नेहमी आम्हाला सांगायचे आणि शिकवायचे. आम्ही हे त्यांच्या विद्यापीठातून तयार झालो. आम्ही फक्त ते नेहमी हे सांगायचे की सरकार समस्या क्या सुलझाए, खुद सरकार एक समस्या आहे. क्या बात आहे. आम्ही ऑलरेडी त्यांना पत्र दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे अजित पवारांना पत्र दिले? राज्य सरकार, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून ऑलरेडी आम्ही सर्वांना पत्र दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये विषय असा आहे की चोरी आणि चोर यांची कंप्लेंट दरोडेखोराकडे करायची का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अजित पवारांकडे जर कंप्लेंट दिली आहे तर ते चोराकडेच न्याय मागल्यासारखं होईल? आता ते तुम्ही काही म्हणू शकता ते, पण माझं मत असं आहे की मला राज्याच्या मुख्यमंत्र्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांच्या कुठल्याही सहकारी संस्था नाहीत आणि असाच नेता महाराष्ट्राचा असला पाहिजे असं मला वाटतं. जो माणूस आमदार, खासदार, मंत्री आहे तो माणूस कुठल्याही सहकारी संस्थेचा संचालक असू नये, चेअरमॅन असू नये. ह्या लोकांनी साखर कारखाने, सहकारी संस्था हे दहशतीचे अड्डे बनवलेले आहेत. त्यांनी जी इंदापूर अर्बन बँक आहे, या इंदापूर अर्बन बँके पेमेंट शेतकऱ्यांची FRP जी आहे ती इंदापूर अर्बन बँकेत जाते आणि इंदापूर अर्बन बँकेतून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली की नाही गेली हे या लोकांना कसं कळतं? कारण तो माणूस म्हणजे अदृश्य मतदार आहे सरकारचा, माझा नाही. अच्छा, म्हणजे मला एक सांगा, असं त्या ठिकाणी कारखान्याची गोष्ट आहे, समजा मी प्रॉपर मराठवाड्यातून आहे, इकडची तर परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर आमच्या इकडं असं म्हटलं जातं की पश्चिम महाराष्ट्र एकदम असा सुलभ भाग आहे ज्या ठिकाणी जास्त विकास आहे आणि तिकडचे लोक कायद्याला मानणारे आहेत, तिकडं कायद्याची वचक आहे. आणि आता एवढे घोटाळे पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांकडून सुद्धा होत आहेत असे तुमचे जे म्हणजे तुमचे आरोप आहेत. तर हे लोकांपर्यंत एक वेगळीच प्रतिमा त्या ठिकाणी चालली आहे की पश्चिम महाराष्ट्रातही असं होऊ शकते. होईल हे असा विषय आहे की तुम्हाला वाटतं आहे की पश्चिम महाराष्ट्रामधल्या संस्था सगळ्यात चांगल्या आहेत. हा महाराष्ट्र राज्यातल्याच नव्हे, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा देखील गोड गैरसमज आहे. कारण
हे जे संस्था महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा तुमचा जो इश्यू म्हणला तुम्ही तसं नाही आहे. मराठवाड्यात तर सहकारी संस्थांमध्ये शेतकऱ्यांच्या लुटीचे कत्तलखाने आहेत. बाजार समित्या, साखर कारखाने, सहकारी बँका एकवटलेल्या शेतकऱ्यांना एका जागेवरती आणून त्या ठिकाणी कत्तल करायचं काम केलं जातं. आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या छत्रपतींच्या भूमीतले आणि शेतकऱ्यांचे आणि धार संस्थांचे वंशज आहोत. आम्ही शेतकऱ्यांना जो लुटेल आणि लुटायचा प्रयत्न करेल त्याला आम्ही सोडणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शुगरमध्ये घोटाळा मराठवाड्यामध्ये आहे. तिकडचा उघडा होत नाही, इकडचा उघडा झालेला इतकाच फरक आहे. अच्छा, म्हणजे इकडच्या शेतकऱ्यांना तेवढी मुभा आहे किंवा ते धाडस करतात की उपोषण करा किंवा तुम्हाला तेवढं तरी करू दिलं जाते. मराठवाड्यामध्ये तर तेवढंही करायचे आहे. म्हणजे तुमचं तर त्या ठिकाणी बिछाना उचलून नेला, आमच्या इकडे तर माणूसच उचलून नेला असता. माणूस उचलूनच नेलेला आहे. माणूस तर असं आहे की आपल्यासारख्या समाजातील सर्व भावनेनं प्रवृत्त असणाऱ्या व्यक्तींचा आम्हाला पाठिंबा आहे आणि भारतीय संविधानाला अनुसरून आम्ही शांततेच्या मार्गानं हे काम करत असून. अच्छा, मला एक सांगा, तुम्हाला मी थोडं थांबवतोय. तर आजकाल जे आंदोलन वगैरे आहे त्याच्यामध्ये शक्ती प्रदर्शन हा एक नवीन अजेंडा आलाय. तर तुम्ही एकटेच या ठिकाणी उपोषणाला बसलात. गेली 4 दिवस मला वाटतं तुम्ही बसलात. किती आज? हा, तुमचा आजचा 4था दिवस आहे. तर एवढी थंडी आहे, म्हणजे कडाक्याची थंडी मागच्या 2-4 दिवसात वाढली आहे पुण्यामध्ये. तर हे सगळं होत असताना इथे तुम्ही एकटे बसलात. मनामध्ये काही विचार येतात? हो, मी गांधी आणि विनोबांचा विचारांचा पायक असल्यामुळं आणि भारतामध्ये पहिला सत्याग्रही आचार्य विनोबाजी होते आणि ते एकटेच तुरुंगामध्ये गेले आणि त्यांच्याबरोबर नंतर अनेक लोक गेले. तर आम्ही हे सत्याग्रहाला एकटा बसण्याचं त्याचा अनुसरून आम्ही बसलेलो आहे आणि याविरुद्ध कुणी नाही कुणीतरी आवाज उठवला पाहिजे. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेचे जे तत्कालीन राज्यकर्ते होते त्यांच्या विरुद्ध ते लहान मुलं होती 10-12 मावळे आणि त्या मावळ्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की मी स्वराज्य म्हणजे ते कणगळी कापून त्या रायरेश्वराला रक्ताभिषेक केला आणि त्यांनी शपथ घेतली की आम्ही जनतेचं रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण करू. आणि त्या 10 मावळ्यांनी छत्रपती शिवाजीबरोबर जे महाराजांबरोबर जे होते लहान बालकं सगळी यांनी नंतर त्या बलाढ्य सत्तेला टक्कर दिली आणि त्यांना नमवलं आणि फार मोठं रयतेचं राज्य, न्यायाचं राज्य असं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आमचाही तोच उद्देश आहे की आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्देशाला अनुसरूनच आपली राज्यघटना बनवलेली आहे. हा, म्हणजे बाबासाहेबांना ज्यावेळेस विचारलं गेलं की संविधान लिहिताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या का, तर त्यांचं असं उत्तर होतं की मला काही अडचण आली नाही, कारण की माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. तर मला एक सांगा, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड समाज सोबत घेतला, 12 बलुतेदार घेतले, त्याच्यानंतर ते मावळ्यांची एक फौज तयार केली आणि महाराजांचं जर आपण सैन्य बघितलं तर 6 महिने शेती करायची, शेतीतली कामं करायची आणि त्याच्यानंतर सीमोल्लंघन करून स्वराज्यामध्ये सैन्य भरती व्हायचं, म्हणजे सैन्याचं काम करायचं. तर त्यावेळेस महाराजांनी इथलचा शेतकरी, इथलचा धारकरी आणि इथलचा वारकरी सोबत घेतला आणि त्यानंतर स्वराज्य उभं केलं. तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा वेगवेगळ्या मुद्द्यावरती म्हणजे पर्टिक्युलर जाती जमाती एकत्र येत आहेत आणि आंदोलन उभं करत आहेत, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. पण आता शेतकऱ्यांचं एक शेतकरी ही जात म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करणं गरजेचं आहे का असं तुम्हाला वाटतंय? कारण की ज्यावेळेस शेतकऱ्याची लूट होते, आता समजा तुमची लूट झाली आहे, ती कुठली जात बघून होत नाहीये, तर ती शेतकरी जातीची लूट आहे. तर मला असं वाटतं मग याच्या साठी आगामी काळामध्ये शेतकरी, माझी जात शेतकरी आणि आम्हाला पिळलं जाते, आमचं रक्त शोषलं जाते, याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? हो, आपण म्हणतात त्याप्रमाणे शेतकरी हा एक श्रम करणारा समाजाचा घटक आहे. परंतु या भारत देशामध्ये भारतीय संविधानाने जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेला अनुसरून सर्वांनी उद्देश अंमलात आणण्यासाठी कार्य करणं सर्व भारतीयांचं प्रथम कर्तव्य आहे. शेतकऱ्यांबरोबरच जे भूमिहीन आहेत, बेरोजगार आहेत,
ज्यांना अनेक समस्या आहेत, ज्यांना कुठलंही उत्पादन साधन नाही, जे कष्ट करतात. उदाहरणार्थ आता ह्या कारखान्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रात येणारे ऊसतोड करणारे कामगार, ह्यांचं एवढं आर्थिक शोषण होतं. हे 24 तास काम करतात, रात्र असू नाही तर दिवस असू. बरोबर ती त्यांची मुलं त्या जुळीमध्ये बांधलेली असतात. तेव्हा आमचा लढा हा सामाजिक आर्थिक समतेचा आहे. अच्छा, म्हणजे तुमचा लढा जो आहे तो फक्त कारखान्याच्या विरुद्ध नाही, तर तुमचा लढा हा शेतकऱ्यासाठी आहे, त्याच्यानंतर ऊसतोड कामगारांसाठी आहे आणि कारखानदारीमधून जी सगळ्यांची लूट होती, म्हणजे याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं शोषण होत नाहीये तर सगळ्यांचं शोषण होतंय, तर याच्या विरुद्ध लढा तुमचा असणार आहे. हो, आता मी आपल्याला एक जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडती गोष्ट ती सांगतो की गावोगावी बाजार असतात, साप्ताहिक बाजार. आठवड्यातनं एखादा बाजार असतो किंवा आता आपण पुणे शहरामध्ये बसलेलो आहे आणि इथं पाकिटमार येतो. पाकिटमार बाजारामध्ये पाकिट मारतो किंवा पुणे शहरामध्ये पाकिट मारतो. ह्या पाकिटामध्ये सर्वसामान्य लोकांचे काय 400-200 काय 100-200 रुपये असतील आणि ते त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि पुष्कळ आहेत हे मान्य करून मी बोलतो की ते 100 रुपयासाठी किंवा 500 रुपयासाठी त्या पॉकेट मारला तिथं जे उपस्थित असतात लोक 50-100-200 काय असतील त्यातले 10-20 लोक इतकं झोडा म्हणजे मारतात की ते पाकिटातले पैसे 100 पण त्याला मारलं जातं 50,000 रुपयाचं. हे त्याला म्हणजे इतकं मारणं हे अमानुष्य आहे. मग त्या माणसाला जर 100 रुपयासाठी 500 रुपयासाठी पाकिट मारलं म्हणून इतकं मारलं जात असेल तर या हर्षवर्धन पाटील यांनी एवढे 22,000 सभासद आहेत त्या ऊस कारखान्याचे आणि 22,000 सभासदामध्ये एका सभासदाचं कुटुंब 5 माणसाचं धरलं तर 1.25 लाख लोक झाले आणि 4,000 ऊसतोडणी कामगार येतात. 4,000 ऊसतोडणी कामगाराचे 20,000 परिवार म्हणजे त्यांचे सदस्य झाले. परिवारातील ट्रॅक्टर वाहतूक करणारे आहेत, कामगार आहेत, त्या ह्याच्यामध्ये 500 कामगार आहेत, त्याचे 25,000. म्हणजे हा व्यक्ती 2 लाख लोकांचं आर्थिक शोषण करतो. म्हणजे 2 लाख लोकांचं पाकिट मारलं जातं. हो, आणि ह्याला कुठलाही कारवाई आता मी हा जो निवेदन दिलेला आहे हे 4 महिन्यापूर्वी त्यांना अर्ज दिलेला आहे, त्याच्यानंतर 3 महिन्यापूर्वी एक दिलेला आहे आणि नंतर आता 23 तारखेला 23/12ला दिलेला आहे. तुम्ही यांनी बोलताना असं सांगितलं की समजा रस्त्यानं एखाद्या माणसाचं पॉकेट मारलं आणि त्याच्यामध्ये 200-400 रुपये असतात तर त्याला तिथलचा मॉब येतो आणि त्याला झोडतो. म्हणजे 500 रुपयाची चोरी झाल्यानंतर जर एखाद्याला त्या ठिकाणी तो मोबदला दिला जात असेल, मोबदला म्हणजे त्याला त्या ठिकाणी मारलं जातं, म्हणजे ती शिक्षा असते, तर यांनी 450 करोड रुपयाचा त्या ठिकाणी लूटमार केली आहे. शेतकरी हा फक्त कष्ट करण्यासाठी त्याचा इतका वेळ जातो की सकाळी दिवस उघडल्यापासून तर झोपेपर्यंत तो कष्ट करतो पण त्याचा मोबदला मिळत नाही. हा एका सहकारी संस्थेचा जर कॅल्क्युलेशन तुम्हाला आत्ता सांगितलं 500 कोटींपेक्षा अधिकचा फ्रॉड या ठिकाणी झालेला आहे. ती शेतकरी कष्टकरी कामगारांची संस्था आहे, त्यांच्या मालकीची संस्था आहे. एवढी मोठी संस्था लुटली जात असताना ज्यांच्यावर निगराणी करण्यासाठी एवढं मोठं कार्यालय केंद्र सरकारने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. हे कार्यालय हे अलीबाबा आणि 40 चोरांची गुहा आहे. इथं एक पाकिट मारायला जर एवढी सजा जर बाजारामध्ये भेटत असेल तर हर्षवर्धन पाटील, आता मी त्याचं फार जुनं सगळंच मला माहिती आहे, इतक्या खाली जात नाही, पण हा माणूस जेलमध्ये बिगर जामीनचा गेला पाहिजे. एवढा कठोर गुन्हा या माणसानी केला आहे. एका धाडसी शेतकऱ्यांनी हा निर्णय तिथं घेतला आंदोलन करण्याचा. आज महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था 202 होत्या. जर या चांगल्या कारभार करतात असं सरकार म्हणत असेल तर मग 202 सहकारी साखर कारखान्याचे 95 कसे झाले याचं उत्तर देखील साखर आयुक्त सहकार मंत्र्यांनी दिलं पाहिजे. ज्यांनी घोटाळा केला आहे तो सलग 10 वर्ष सहकार मंत्री होता. त्यांनी नुसता हा एकाच संस्थेत घोटाळा केलेला नाही, फार मोठी गुहा आहे. बरं मला एक सांगा, हे नेते लोक जे आहेत यांना घोटाळे करण्याची काय गरज वाटते? बरं नाही, घोटाळे केल्याचे यांचं ब्लडच खराब आहे.
पैदासच खराब आहे. हे चोरांची अवलाद असतात. बरं, हे घोटाळे करून नेमकं करतायत काय? घोटाळे करून सत्ता भोगायची. हे तालिबानी आहे आता. हे म्हणजे आता तुम्ही बोलले की घोटाळे करून सत्ता उपभोगायची, म्हणजे घोटाळे केले तर पैसा येईल, पैसा आला तर सत्ता येईल. मग याच्यामध्ये कुठेतरी मतदारांचं सुद्धा चुकतंय. झालं ना. याच्यामध्ये मी सांगतो ना, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. जोपर्यंत हा अजेंडा उद्ध्वस्त होत नाही आणि हे करण्याचं काम महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं. मला असं वाटतं मंत्र्यांनी करण्याच्या अगोदर मतदार जर जागृत झाला तर त्या ठिकाणी होऊ शकतं. नाही होऊ शकत. कसं आहे की एवढे पिचलेले लोक आहेत. आता तुम्ही पाहिलं कालचे इलेक्शन, मला तिथं जायचं नव्हतं खरं, पण या ठिकाणी लुटलेला पैसा हा त्या ठिकाणी एक वोट बँक यांनी तयार केलेली असते. कारण एकाच माणसाच्या 7 ते 8 मोठ्या संस्था आहेत. तिथं अनेक लोक नोकरी करतात, छोटे छोटे लोक नोकरी करतात. त्यांना त्या ठिकाणी नाडलं जातं आणि निवडणुकीच्या टायमाला चिरीमिरी देऊन वोट खरेदी केलं जातं. परंतु लोकांच्या लक्षात येत नाही की आपला चोर हा आपण चोराची साथ देतोय, दरोडेखोराची साथ देतोय, तर आपण दिली नाही पाहिजे. जर महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्था सक्षम होत्या तर मग एवढ्या संस्था मातीत जाण्याच्या कारण काय? ह्याच्यामध्ये सारी राजकीय यंत्रणा याच्यामध्ये एकवटलेली आहे आणि 100-288 विरुद्ध 14 कोटी जनतेने जर त्यांना जर विरोध केला, ते करण्यापेक्षा राज्य सरकारचे जे हे बाबू लोक आहे, मी यांना कलमकसाई म्हणतो. शेतकऱ्यांना लुटणारे हे कलमकसाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की देठाला हात लावला तर कलम करू त्याचे. मी तर म्हणतो यांना खुलेआम चौकात यांचा क्रांतीवीर तर यांना म्हणता येणार नाही, कारण अलिबाबा आणि 40 चोरांमधले जी काही लोक आहेत त्याच्यामध्ये हे कलमकसाई आहे. मला सांगा, अजून एक गोष्ट, म्हणजे तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही पण शेतकरी पक्षाचे आहात, तर एखादा समजा कारखाना आहे, तर तिथलच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा ऊस असतो, तर मतदानाला त्या ठिकाणी ज्यावेळेस सामोरं जावं लागतं शेतकऱ्याला, तर शेतकऱ्यावरती दडपण आणतात की आम्हाला मतदान करा तर आम्ही तुमचा ऊस नेऊ, तर तुम्ही सभासद राहाल. हो, अशा प्रकारचं दडपण कारखान्याच्या जी इलेक्शनमध्ये होतं ही गोष्ट खरी आहे. परंतु ते कारखान्याच्या जी इलेक्शनमध्ये होत नाही, तर भारतामध्ये जेवढे इलेक्शन होतात ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत ह्या सर्वच निवडणुकामध्ये मतदारांवर दबाव आणला जातो. मतदानाच्या दिवशीसुद्धा अगदी ते मतदान केंद्रापर्यंत त्याचा पाठलाग करत जातात, आम्हाला मत दे, आम्हाला मत दे, आम्हाला मत दे. अच्छा, म्हणजे मानसिक दबावाखाली मतदाराला मतदान करावं लागतंय की यांना जर आम्ही मतदान नाही दिलं तर हे आमचा ऊस घेऊन जाणार नाहीत आणि ते नुकसान होईल. तसंच करतात. कारण हे कसं आहे की त्या कार्यक्षेत्रामध्ये आता ऊसाचा दर आहे 3400 रुपये प्रति टन, पण दिला किती जातोय? हर्षवर्धन पाटलाचंच उदाहरण घेऊ, 1920 रुपये दिले त्यांनी. आता हे या वर्षाचं आहे. हां, मागच्या वर्षीचे. ह्या वर्षाचं तर अजून दिलेच नाही. कारखाना 2 कारखाने आहे, एक मिल 9000 मेट्रिक टन पर डेचं क्रशिंग करते. आज त्या कारखान्याला 2 महिने झाले चालून 1.25 लाख टन क्रशिंग झाले तिथं. हे यांचं काम आहे लक्ष देणं. का नाही सुरू झालं? राज्य सरकारने यांना पैसे दिले, जवळपास 150 कोटी रुपये राज्य सरकारने दिले. मी स्वतः शेतकरी संघटना शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही राज्य सरकारला सांगितलं की शेतकऱ्यांच्या संस्था अडचणीत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही पैसे दिले पाहिजे. पण सरकारने दिलेले जे काही 135 कोटी रुपये आत्ता जी काही सरकारनं दिली मार्जिन त्यांना, तर त्या पैसे देखील यांनी कुठं खर्च केला याला माहीत नाही. हे पहिले पैसे शेतकऱ्यांचे फर्स्ट केन प्राईज दिली पाहिजे, सेकंड कामगारांचा पगार आणि मग तिसरं बाकीचं सर्व. हे इतकं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की हा दिलेला पैसा देखील त्यांनी 2 साखर कारखान्यांना जवळपास 250 कोटी रुपये सरकारने दिले. हे देखील त्यांनी याची चौकशी लागली पाहिजे. आम्ही मागणीच केलेली रायटिंगमध्ये आणि ही झाली पाहिजे मागणी. मला एक अशी गोष्ट बोलायची आहे की हे लोक जे आहेत, लोकप्रतिनिधी, आमदारकीला खासदारकीला उभं राहणारे, हे प्रोपोगंडा करतात की निवडणुकीला एवढा खर्च केला, मतदारांना एवढे पैसे दिले, पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी मतदारांना पैसे वगैरे काय, मतदारांना फार पैसे दिलेले नसतात. 400 कोटींनी एका आमदाराला उभा राहिल्यानंतर फार तर
20 कोटी रुपये 25 कोटी रुपये वाटपासहित खर्च येऊ शकतो. पण आमच्या तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामधलं मी गणित सांगतो. आणि हे लोक सर्रास कोण पैसे घेत नाही, ह्यांचेच कार्यकर्ते घेतात आणि त्यांचे तेच वापरतात. सर्वसामान्य लोकाला त्यांनी सांगावं की ह्या सर्वसामान्य गरीब लोकाला आम्ही पैसे दिले. पैसे ते सर्वसामान्य गरीब लोकाला कधी देत नाहीत. त्यांच्या कार्यकर्ते ते मजेशीर जेवण वगैरे करतात, त्यांचं काय प्रचारासाठी गाड्या फिरवतात. पण हे लोक लबाड आहेत. आणि मला एक दुसरा महत्त्वाचा खुलासा करायचा आहे. आपण जे म्हणजे लोक किंवा आणि कोण काय म्हणतं की आम्ही आरोप केले, ह्या कारखान्यावर आम्ही आरोप कुठलाही केलेला नाही. आम्ही सत्य वस्तुस्थिती मांडलेली आहे. वार्षिक अहवालपत्रकामध्ये कारखान्याचं जे वार्षिक अहवालपत्रक मिळतं सभासदांना, त्या अहवाल पुस्तिकेमध्ये जे लिहिलेले आहेत तपशील आणि लेखापरीक्षकाचा अहवाल, त्याच्यामध्ये जी वस्तुस्थिती मांडलेली आहे ती आम्ही ह्या साखर आयुक्त आणि राज्य सरकारच्या समोर मांडलेली आहे. सत्य वस्तुस्थिती मांडलेली आहे. आम्ही आरोप नाही केलेला. मग आम्हाला एवढा खुलासा करायचा आहे. आणि दुसरं असं आहे की आम्ही एकटा लढतोय असं नाही, आमच्याबरोबर इंदापूर तालुक्यातील सर्व जनता आहे. इथं तुम्ही असं सांगितलं की इथं किती लोक आणायची, तर आम्ही ते आणू शकतो. पण इथं आणून अव्यवस्था निर्माण होईल. वाहतूक व्यवस्थेवर ताण येईल, पोलिसावर ताण येईल, इथं ताण येईल. आणि त्याच्यामध्ये काय बदमाश, काय समाजकंटक लोक येऊन त्याला हिंसक वळण देण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आम्ही चांगल्या विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे की आपलं व्यक्तिगत सत्याग्रह करायचा. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस या देशाची असेल, राज्याची असेल, एवढी काळजी घेतो की बाबा आम्ही लोक आणू शकतो, आमच्याबरोबर जनसमुदाय येऊ शकतो. पण इथं आल्यानंतर पोलीस यंत्रणेवर ताण येईल, वाहतूक यंत्रणेवर ताण येणार आहे, लोकांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येणार आहेत. तर ते होऊ नये म्हणून मी एकटा लढतोय. म्हणजे एवढा बारीक विचार एक सर्वसामान्य माणूस करतो की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. परंतु नेते लोक जे असतात ते मनमानी करतात, त्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण करतात. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी मला असं वाटतं की जनतेचा समुदाय किंवा संख्याबळसुद्धा महत्त्वाचं आहे. तर ते सुद्धा तुमच्या विचारातून होईल. तुमचं आता वय काय? माझं वय 62 आहे आता. अच्छा. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला नाही तर तरुण पिढीनं खरं तर यांच्याकडे एक आदर्शानं पाहिलं पाहिजे की वयाच्या 62मध्ये त्यांना या ठिकाणी एका चुकीच्या कामाविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती निर्माण होऊ शकते. तर कुठंतरी मला असं वाटतं त्यांचं वाचन, त्यांनी वाचलेले त्या ठिकाणी पुस्तकं ते महत्त्वाचे आहेत. तर आपण काय करतोय? आपण फक्त एखाद्या नेत्याच्या मागे जातोय, फोटो काढतोय, ते स्टेटसला ठेवतोय, व्हायरल करतोय, बस एवढंच होतंय. तर वयाच्या 62मध्ये सुद्धा एक माणूस क्रांतिकारी विचाराने झपाटल्यासारखं काम करतोय. तर महाराष्ट्राच्या तरुण पिढीनं सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून चुकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्याविरुद्ध पाऊल उचललं पाहिजे, त्याच्याविरुद्ध विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं ठीक गोष्ट बोलायची आहे आपल्या बोलण्यावरती. महाराष्ट्रातली जनता त्यांच्याकडे मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि राज्य शासन जे आहे किंवा भारत सरकार जे आहे, ह्या शासनाने शासनाचा अर्थ असा आहे की सुव्यवस्था राखण्याचं काम ह्या अधिकाऱ्यांनी करायचं आहे. आमचा लढा जो आहे तो अधिकाऱ्यांना कर्तव्याचं स्मरण करून देण्याचा. ह्यांचं कर्तव्य हे करत नाही. ह्यांनी कर्तव्य केलं तर कारखान्यामध्ये हा घोटाळा झाला नसता. यांचं कर्तव्य न केल्यामुळं आम्ही लोक उपाशी मरतो. म्हणजे ह्या कारखान्याचे जे आहेत, ऊस तोडणी कामगार असतील, ऊस उत्पादक शेतकरी असतील, कारखाना भागधारक सभासद असतील आणि सर्व त्याच्यामध्ये आलेले हे सगळ्या लोकांचं आर्थिक शोषण केलेलं ह्या माणसाने. तुमचा जो रोष आहे तो फक्त त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाही तर प्रवृत्तीवरती आहे. अच्छा, नाही म्हणजे त्यांच्यावरतीच नाही तर या ठिकाणी हे जे साखर संकुल आहे, इथलचे जे लोक आहेत म्हणजे कर्मचारी, तर तिथून सुद्धा अधिकारी, तर तिथूनचा हा गैरव्यवहार सुरू होतोय आणि कुठेतरी इथून खतपाणी घातलं जातंय किंवा नियंत्रण त्या ठिकाणी राहत नाहीये. तर तुमचा जो या ठिकाणी उपोषणाचा भाग आहे त्याच्यामध्ये सगळं आहे, साखर संकुलनमधले अधिकारी आणि त्या ठिकाणी तुमच्या कारखान्याचे सभासद वगैरे म्हणजे पदाधिकारी. हो, ह्याच्यावर नियंत्रण साखर संकुलच्या अधिकाऱ्यांचं आहे. त्यांनी दिलेला वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल हे तपासणीची जबाबदारी ह्या कार्यालयाची आहे. मग या
मग मला सांगा, तुम्ही जो त्यांच्या विरुद्धचा अहवाल आहे तुम्ही यांच्याकडे सादर करणार, पण हेही काम करत नाहीत, मग यांचा अहवाल सादर कुठे करायचा तुम्ही, मग न्याय कुठे मागणार? हो, आम्ही जो आहे ना म्हणजे भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हे एक प्रतिभाशाली असून हे व्यक्तिमत्व होतं. त्याचबरोबर ते संवेदनशील आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यामध्ये करुणा, दया, सत्य, प्रेम, करुणा, दया जो बुद्धांनी विचार सांगितला आणि भारतीय साधू संतांनी विचार सांगितला त्याच्यानुसार ते जगत होते. प्रभू येशूंनी जो विचार मांडला त्याच्यानुसार ते जीवन जगत होते. मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो विचार मांडला त्याच्यानुसार ते जगायचा प्रयत्न करत होते. तर आमचं म्हणणं आहे की जगा आणि जगू द्या हा भारतीय आणि जगाच्या सर्व साधू संतांचा विचार आहे. हे हर्षवर्धन पाटील आणि यांच्यासारखे सर्व जे लोक आहेत प्रवृत्तीचे, ह्याला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये आसुरी संपत्ती म्हणलेलं आहे. आणि ज्याचे त्यास न देता खाय तो एक चोरची. आम्ही श्रम केलेला आहे, आम्ही भागधारक आहे त्या कारखान्याचे, आणि ज्याचा त्याला वाटा न देता ह्या हर्षवर्धन पाटील, रामदास लोकरे, ते कार्यकारी संचालक मंडळ यांनी सगळ्याचे पैसे हडप केले. आमची आई आम्हाला सांगायची, आम्ही 5 भावंड आहोत, 2 भाऊ आणि 3 बहिणी. आम्ही ज्यावेळी लहान होतो आणि त्या काळामध्ये अन्नाची उपलब्धता नव्हती आजच्या एवढी, तर आम्ही म्हणजे आम्हाला जरा खायची सवय होती, जरा जास्त भाकरी वगैरे लागायच्या. भाकरी आणि त्या भाकरीवर आम्ही चटणी टाकायचो आणि तेल नसायचं तर पाणी टाकायचो, वरचा भाकरीचा पापुद्रा करून आणि भूक हे भागवायचो. तर खेळून आल्यामुळं आम्ही जरा खेळायचो, जरा जास्त खेळून आल्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये घरामध्ये एकतरी पहिलवान असतो. हो, पैलवान असतो, मुलं खेळतात. तर महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की 72 सालामध्ये लोकांनी सुकडी खाल्ली, मिलो खाल्ला. आम्ही लहान होतो आम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची आई आम्हाला सांगायची की एकटा खाऊ नको सगळ्या भाकरी, बाकीच्या भावंडाला राहू दे. हो, म्हणजे ह्या प्रत्येक घरातली आई, भारतातल्या कुठल्याही घरामध्ये जा, ती माता सगळ्यांना एकच गोष्ट सांगते, घरातल्या सगळ्यांना, की एकटा खाऊ नको सगळं. हा हर्षवर्धन पाटील आणि ते रामदास लोकरे आणि त्याचे कार्यकारी मंडळ याने अख्खे पैसे आमचे सगळे खाल्ले. म्हणजे त्यांनी एकट्यानेच खाल्ले, आम्हाला उपाशी ठेवलं. त्यामुळे त्यांनी मानवी हक्क आयोगाचा भंग केलेला आहे, मानवी मूल्य पायदळी तुडवलेले आहे. शासनाचे जे नियम आहेत, सहकार कायद्याचे नियम आणि साखर आयुक्त कार्यालयाचे सगळं निर्देश त्यांनी पायदळी तुडवून त्याचा पार अगदी त्याला खड्ड्यात पुरलं. म्हणून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई, म्हणजे पहिल्यांदा यांना बरखास्त करणं ही आमची मागणी आहे. आणि नंतर त्याचा हिशोब करून त्याचे काय पैसे त्यांनी खाल्लेले असतील, आर्थिक गैरव्यवहार केलेला असेल, ते पैसे तपासणी करून त्याची सत्यता पडताळणी करून ते माघारी घेण्यात यावे. वापसी याच्यामध्ये असं आहे की त्यांना असं सांगायचं होतं, यांना असं सांगायचं होतं की कारखाना संस्था ही सर्व शेतकऱ्यांची आहे, पण त्या ठिकाणी जी लुटली जाती आहे ती संचालक मंडळाच्या माध्यमातून ती संस्था लुटली गेली आणि याला जबाबदार हर्षवर्धन पाटीलच आहे आणि त्याचं संचालक मंडळ. कुठलीही संस्था दोषी नसते. यांनी आईचं जे उदाहरण दिलं, ती आईच आहे, ती एक आई आहे. इंदापूर सहकारी साखर कारखाना एक आई आहे. त्या कारखान्याचा इतिहास जर तुम्ही ऐकला तुम्हाला झोप येणार नाही. श्रद्धेय शंकरराव बाजीराव पाटील यांनी ही संस्था केवळ 11 कोटी रुपयाला विकत घेतली. 2 वर्ष आहे तिथंच चालवली. पुन्हा इंदापूरला महात्मा फुले भिजवडीला ती आणली, ती सुरू केली. आज त्या संस्थेचा वटवृक्ष झाला त्यांच्या हयातीपर्यंत. आणि त्यांची ज्या आम्ही त्यांना काकी म्हणायचो, त्यांचे हे कोण, हे काकी जे आहेत ते कोण? त्या काकी हर्षवर्धन पाटलांची चुलती, म्हणजे शंकरराव बाजीराव पाटलांची त्यांची सुविध पत्नी. त्यांनी देखील संस्था चांगली चालवली, पण त्यांच्या जाण्यानंतर यांनी या संस्थांचं इतकं वाटोळं केलं की एका संस्था लुटून त्यांनी 4 संस्था निर्माण केल्या, त्याही विकून खाल्ल्या. हा माणूस दोषी आहे, त्याची प्रवृत्ती खराब आहे. एक लक्षात घ्या, तालिबानी माणूस, मी का म्हणलं तालिबानी, अहो ते तालिबानी नाही, तालिबानी तर आपल्या इथंच तयार झालेले आहेत. हे जे लूट करणारे आहेत
यांच्यावरती राज्य सरकारचा वचक नाही, हे लोक त्यांना मिलीभगत आहे. म्हणून आम्ही म्हटलं की राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी इंदापूर सहकारी साखर कारखान्याची निवृत्त विशेष लेखापरीक्षक, आम्ही सांगू आमच्याकडे पण आहेत, अनेक संस्थांचा भ्रष्टाचार तिथून बाहेर काढला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था जर जिवंत ठेवायचा असेल, शेतकरी जर जिवंत ठेवायचा असेल, राज्य सरकारची अन्न सुरक्षा, केंद्र सरकारची अन्न सुरक्षा शाबीत ठेवायची असेल, तर हर्षवर्धन पाटील सारखे तालिबानी यांना कठोर शासन झालं पाहिजे. ही शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचीच नाही, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पण मी त्या भूमीतला आहे, त्या तालुक्यातला आहे, मी तो कारखाना पाहिलेला आहे, माझ्या डोळ्यात देखत तो साखर कारखाना उभा राहिलेला आहे. अत्यंत परिश्रमातून उभा राहिलेल्या संस्थेची ज्यांनी लूट केली, लूट वापसी हा आमचा अधिकार आहे. जय किसान. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तुमचे हे जे काही विचार आहेत किंवा तुमचा हा जो लढा आहे तो तुम्ही असंच चालू ठेवाल आणि कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवस होते तसे दिवस परत आपल्या महाराष्ट्राला येवोत, एवढीच इच्छा. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय हिंद जय जगत. इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे आणि त्यांच्या म्हणजे ज्या मागण्या आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळेल. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कसा न्याय होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी कसा त्या ठिकाणी सुखी होता आणि सुरक्षित होता, तर असाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा परत एकदा महाराष्ट्र हो आणि त्यासाठी आपल्याला परत लढायची आहे. आपल्याला ही लढाई लढायची. तर महाराजांचा इतिहास एक्सप्लोर करत असताना महाराजांच्या राज्यामधल्या शेतकऱ्यांची सुद्धा काय त्या ठिकाणी व्यथा आहेत ह्या या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर हा इतिहास मांडत असताना शेतकऱ्याच्याही त्या ठिकाणी विचारांना आपण आता इथून पुढे वाचा फोडणार आहोत. याच्या अगोदर मला महाराजांच्या इतिहासाला आपण किती जाणतो हे दाखवायचं होतं, परंतु आता एक नवा लढा आपण देणार आहोत की गावागावापर्यंत पोहोचणार आहोत. आणि या ठिकाणी आज यांचं हे उपोषण आणि त्यांचे विचार ऐकून मला हा एक विचार आला आहे की आता आपण गावापर्यंत पोहोचायचं, गावातल्या प्रत्येकाच्या भावना जाणून घ्यायच्या आणि गावातल्या प्रश्नांना वाचा फोडायची या आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि आपलं मिशन आता खूप जास्त वाढणार आहे आणि ते मोठं असणार आहे. या आंदोलनातून मला सुद्धा प्रेरणा मिळाली आहे की कशी या ठिकाणी लूटमार होते, काय होते. तर तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगण्यात येणार आहे, प्लॅटफॉर्म अभी छोटा है लेकिन भिड़ो मिशन अभी बहुत बड़ा है. थँक्यू.